तिची मोठी नणंद मयुरी जगताप ही सुद्धा अशाच छळांची बळी असल्याचंही समोर आलं। आणि आता तर सारं हगवणे कुटुंबच पोलीस कोठडीत आहे आणि उरलंय ते आई वडिलांच्या विना राहिलेलं बाळ आणि मोडलेले 2 संसार। याच प्रकरणात आज आणखी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली, ती म्हणजे लग्नासाठीचा खर्च आणि हगवणे पिता पुत्रांचा आणखी एक प्रताप। आणि तेच जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात पुण्यात, जिथे आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी। मी मंदारकडे जातो। मंदार, माझा ह्याच्यातला एक पहिला प्रश्न विचारायचा आहे की हा जो प्रचंड खर्च झालेला आहे, हा खर्च अचानक कसा समोर आला? आणि असंही कळते की या शशांकनं जेव्हा वैष्णवीचे वडील म्हणजे कसपटे लग्न लावून देत नव्हते, तेव्हा तिच्या 2 अन्य स्थळांमध्ये खोडा घालायचं काम केलं। काय सविस्तर माहिती आहे? प्रसन्न, या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी आपल्या प्रेक्षकांना या वैष्णवी हगवणेच्या मृत्यूचा जो फॉरेन्सिक रिपोर्ट आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे, त्यातली माहिती सांगणं गरजेचं वाटतं आहे। यामध्ये वैष्णवीच्या मृत्यूचं कारण तर आहे, तिनं गळफास घेऊन आत्महत्या केली हे तर सगळे जाणतातच। डेथ ड्यू टू सिग्नेचर कॉम्प्रेशन ऑफ नेक हे तिच्या मृत्यूचं कारण आहे। मात्र त्याचवेळी तिच्या शरीरावरती मल्टिपल ब्लंट इंजुरीज ओव्हर बॉडी असं हा जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे तो सांगतो। म्हणजे या वैष्णवीला मारहाण करण्यात आली होती, तिच्या मृतदेहावरती गंभीर अशा मारहाणीच्या खुणा होत्या, हे हा रिपोर्ट सांगतो। जो आरोप तिच्या आई वडिलांनी, कसपटे कुटुंबियांनी केला होता, त्याला हा रिपोर्ट पोस्टमॉर्टमचा पुष्टी देतो। तुझा प्रश्न होता की या वैष्णवीला जेव्हा तिच्या घरच्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, दुसरीकडे तिचं लग्न लावून देण्याचा ते प्रयत्न करू लागले, तेव्हा या हगवणे कुटुंबानी एका अर्थाने त्यांना ट्रॅप केलं। या वैष्णवीला पाहण्यासाठी इतर काही स्थळं आली, तेव्हा हा शशांक हगवणे त्यांना फोन करायचा आणि वैष्णवी सोबत मी लग्न करणार आहे, तुम्ही बाजूला व्हा असं त्यांना सांगायचा। 2 ठरत असलेली लग्न, 2 स्थळं जी तिला आली होती ती त्यांनी मोडली आणि त्यामुळं कसपटे कुटुंबियांसमोर पर्याय उरला नाही या शशांक सोबतच तिचं लग्न लावून देण्याचा। एका अर्थाने क्रिमिनल कॉन्स्पिरसी, एक गुन्हेगारी कट या हगवणे कुटुंबांनी रचला होता असं म्हणायला हरकत नाही, ज्यामध्ये या शशांकची बहीण करिश्मा हगवणे ही देखील सहभागी होती। आणि सुरुवातीपासूनच यांनी ठरवलं होतं की कसपटे कुटुंबीय मोठं सदन आहे आणि या घरातील वैष्णवीला आपण सून म्हणून आणायचं, मात्र त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात हुंडा देखील आपण त्या ठिकाणी घ्यायचा आणि या अनुषंगाने त्यांचे सगळे हे प्रयत्न सुरू होते आणि आपण पाहिलं किती हुंडा घेतला त्यांनी। मंदार, अतिशय दुर्दैवी घटना आहे। आणि मंदार, आपल्याला फक्त ही वैष्णवीचा एक किस्सा असला तरी मगाशी आपण म्हणालो तसं असे अनेक वैष्णवी असतील ज्या कदाचित एक जगतायत नुसतं, मात्र त्यांना माहिती आहे आपण एका मेलेल्या स्वप्नाचं केवळ तुकडे आता त्याच्यावरती जगतोय। धन्यवाद मंदार, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। कुणाही वरती अशी वेळ येऊ नये। आणि आता तिसरा फोटो आणि तिसरी गोष्ट जी आजच समोर आली आहे आणि कदाचित त्यावर पडदाही